जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, कोपावर बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. गोविंद गोविंद मना लागल या छंद हा संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाचा अर्थ असा की मनाला आता गोविंद गोविंद अशा नामजपाचा छंद लागला आहे. नामस्मरणाचं महात्म्य हे अगाध आहे, अनंत आहे. जेव्हा नामस्मरणामध्ये भक्त तल्लीन होऊन जातो तेव्हा भक्ताच्या हृदयामधून त्या देवतेचं रूपच आपल्याला बघायला मिळतं. रामाचं नामस्मरण करणारा भक्त राममय होतो, कृष्णाचं नामस्मरण करणारा भक्त कृष्णमय होतो, तर सद्गुरूंचं नामस्मरण करणारा भक्त हा सद्गुरुमय होतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज एक गोष्ट सांगतात, ज्यामध्ये उल्लेख केलाय की एकदा एक डॉक्टर जेव्हा पेशंटला चेक करत होते त्यावेळेस त्यांनी स्टेथोस्कोप त्या पेशंटच्या छातीजवळ ठेवला आणि त्या पेशंटच्या हृदयामधून त्यांना चक्क श्रीराम जयराम जय जय राम असा नामघोषच ऐकू आला. संत चोखामेळा यांच्याबद्दल सुद्धा अशीच एक आख्यायिका सांगितली जाते की त्यांच्या कलेवरामध्ये सुद्धा विठ्ठलाचाच नामघोष ऐकू येत होता. असं हे नामस्मरणाचं थोर असं महात्म्य. आपणही नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जाऊयात आणि वळूयात आपल्या आजच्या कीर्तनाकडे. आजचं कीर्तन सादर करत आहेत हरिभक्तीपरायण आर्य महाराज देशमुख. रामकृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरी जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचने. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. बौद्ध सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली यावणी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. 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 सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर. सर्व हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो 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 हा विठ्ठल
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देहातया गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंदाचे काया भेद नाही देवालया आनंदले मन प्रेमी पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंदाचे काया भेद नाही देवालया हात कामने आली जीवे जीवे गडी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका मने आई जीवे जीवे गडी मग गोविंद ते काया भेद नाही देवालया ठाला विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला 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 बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय विठ्ठल 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 गोविंद 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 मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातीन मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक् प्रदेशं वीरेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. ते श्रीवंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वंधू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा तया चरणी नमन दंडवत गा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा किरण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. नमामि शमिशानग निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निरविकल्पं नरेहं चिदाकाशमाकाश पासं भजेहं. विठ्ठल विठ्ठल रंगी रंगे रे गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. प्रस्तुत सन प्राप्त कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. अरे या चिवत भूतालावर जन्माला येणाऱ्या जड जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपला देह अखंड जिरवला किंवा स्वतःचा संसार सुखाचा न करता जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी विचार करणारे थोर संत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भिरीन तीन लोका. किंवा स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी विचार करणारे किंवा जगाच्या संसाराच्या रांगोळीमध्ये आनंदाचे रंग भरणारे तुकोबार आहे. जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी नाही केला भजनाचा आळस ते झाले वारकरी संप्रदायाचे कळस. अरे देहू गावचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेश करणारा अभंग. या अभंगाचा जर विचार केला दादा या अभंगामध्ये तुकोबाराय एका धरणेकराला उपदेश करतात. सुरुवातीला अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो म्हणजे माझं 50% कीर्तन तुमच्या लक्षात येईल. अभंगाचा विचार केला तर तुकोबाराय काय करतायत उपदेश करतायत. कोणाला करतायत तर धरणेकराला उपदेश करतात की बाबा तुझ्या जीवनामध्ये धन संपत्ती याच्या मागे तू लागू नको. मग तुकोबाराय तुम्ही सांगितल्याप्रमाणे धन आणि संपत्तीच्या मागे मी लागतच नाही परंतु काय करू. तुकोबाराय सांगतात तू काय कर तर तुझ्या मनाला गोविंदाचा छंद लाव. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. बरं तुकोबाराय तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या मनाला मी गोविंदाचा छंद लावतो परंतु त्याचा आम्हाला काय फायदा. तुकोबाराय म्हणतात फायदा ऐका दादो. तुकोबाराय फायदा सांगतात एकदा का भगवंताला मनाला छंद तुम्ही लावलात की तुमच्यात आणि भगवंताच्यात फरक राहणार नाही. तुम्ही आणि भगवंत एकच होताल. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. यापुढे तुकोबाराय सांगतात की मानवी जीवनाचा जर विचार केला संसारिक जीवनाचा विचार केला आणि परमार्थिक जीवनाचा जर विचार केला तर या दोन्हीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती मन आहे. आणि हे मन कसं आहे चंचल आहे. पण या साधनेची तुकोबाराय म्हणतात ताकद अशी आहे की हे साधना या मनाला स्थिर करते या मनाला आनंद देते. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. शेवट तुकोबाराय उदाहरण देऊन सांगतात किंवा एखादा दृष्टांत देऊन सांगतात की ज्याप्रमाणे भिंगुरटी नावाची पक्षिणी काय करते एक आळी पकडून आणते. कशासाठी आपल्या पोटासाठी एक आळी पकडून आणते तिला घरट्यात ठेवते आणि 5-5 मिनिटाला जाते आणि त्या आळीला काय करते तर दंश मारते आणि मग ती आळी चिंतन करू लागते. आता भिंगुरटील आता मला दंश करेल. आता भिंगुरटील आता मला दंश करेल. आता भिंगुरटील आणि आता मला दंश करेल. परिणाम त्या आळीने केलेल्या चिंतनाचा परिणाम असा झाला ती आळी न राहता भिंगुरटी झाली. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आता ह्या झाल्या ठळक बातम्या. आता काय पाहायचं विस्तार पाहूया. जर अभंगाचा विचार केला तर अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात माणसाने जीवन जगत असताना जीवनामध्ये विचार केला पाहिजे. काय विचार करावा तुकोबाराय की मानवी जीवन जगत असताना आपण कुठल्या पद्धतीने ते अलौकिक असणारं सुख आपल्याला मिळेल.
त्या दुःखाची निवृत्ती कशा प्रकारे होईल, त्या आत्यंतिक समाधान आपल्या जीवनामध्ये कसा प्राप्त होईल याचा आपण विचार केला पाहिजे. मग यासाठी तुकोबाराय उपाय सुद्धा सांगतात. काय सांगतात? ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा 84चा. काय करा? भगवंताला आपल्या कंठात धारण करा. परंतु माणसं ऐकत नाहीत. भगवंताच्या ज्या मार्गाने संतांनी सांगितले त्या मार्गाने जात नाहीत. अरे जर आपल्याला काय हवंय, आपल्याला सुख हवंय, काय हवंय? हिथं अनेक ज्ञानी माणसं आहेत, अनेक अज्ञानी माणसं आहेत, अनेक मोठी माणसं आहेत, अनेक लहान आहेत. काही माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेत, काही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. पण सगळ्यांना एक गोष्ट हवी. काय? काय बोलत नाही का तुम्ही? सुख. आता कसे बोलले? म्हणजे सुख हवंय. मग त्यासाठीच आपण धडपड करतोय ना. मग संत सांगतात हे सुख कुठं भेटतं? सुखरूपायचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखमा. किती प्रमाण सांगू? दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख. असं नाही ना पाहता श्रीमुख मालिकेचे, असं नाही नाहीत. अनेक गोष्टी रंगवणार आहेत, पण त्या रंगवणाऱ्या गोष्टीमध्ये आपण रंगलं नाही पाहिजे. मग इथं आल्यानंतर सुख कुठे आहे? भगवंताच्या पाहिजे. मग काय करा? त्या भगवंताला शरण जा. अनन्य चिंतयन्तो मा तेजना परि उपासते तेषा नित्य भययुक्ता योग क्षेम वहायमयम. अनेक प्रकारे त्या भगवंताला शरण जा. त्याचा परिणाम तोहा उद्धरील पार भवदुस्तर नदीच्या. हे काय आहे? आत्ता आपण मायारूपी सागरात आहोत. त्यातनं कोण पार नेईल? तर आपल्याला भगवंत नेईल. म्हणून त्याला शरण जायचं, म्हणून या शरण जावे. त्यामुळे त्या भगवंताला शरण जायचं. आणि मग जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, शरणागती शरण मी चिकू. का बरं? त्याचे निवारी जन्म मरण का? कारण गर्भवासाचं दुःख किती मोठे. नाकी तोंडे चहूकडे विष्टालेप चहूकडे, गर्भवासाचे दुःख काढे कौना पुढे सांगावी. अरे नाकात किडे, तोंडात किडेत, एवढं दुःख आहे. मग ते निवारण जर करायचं असेल तर भगवंताला शरण जा. आणि एकदा का शरण गेलं की तो भगवंत आपल्याला काय करतो? उद्धरतो, उद्धार करतो. परंतु माणसाची अशी परिस्थिती आहे, माणूस भगवंताला शरणच जायला विसरतो. ज्याप्रमाणे वातीने कधी विसरू नये आपण तेलामुळे आहोत, वातीने कधी विसरू नये आपण तेलामुळे आहोत, तेलाने कधी विसरू नये आपण पंथीमुळे आहोत, अरे पंथीने कधी विसरू नये आपण मातीमुळे आहोत. तसं तुम्ही आम्ही या जीवाने विसरू नये आपण देवामुळे आहोत, आपण भगवंतामुळे आहोत, आपण भगवंतामुळे आहोत. हे आपण विसरलं नाही पाहिजे. ऐका ना दादा, आजकाल गड्यावर परिस्थिती बदलली. अरे माणसाला सांगितलं ना सुख शोध तर भगवंताच्या पाठी जा, पण माणूस काय करतो? ज्या मालाला नुसतं कवर घातलंय सुखाचं, आतमध्ये दुःखाचं आहे, फक्त कवर कशाचं लावलंय? सुखाचं, त्या ठिकाणी जायला बघतो. आणि त्या ठिकाणी मानवाने सुखाकडे जाण्याकडे अनेक मार्ग पाहिले, पण गेला कुठं? एक सांगू वाक्य, ऐकणार? ऐका. जेव्हापासनं घरात टी व्ही आला, घरात टी व्ही आल्यापासून माणूस बोलायचा विसरला. अरे दारात गाडी आल्यापासून माणूस चालायचं विसरला. बाहेर खाण्याच्या नादात माणूस तृप्तीची ढेकर देणं विसरला. यापुढे ऐका. अरे हातात मोबाईल आल्यापासून इतरांशी बोलण्याच्या नादात माणूस स्वतःशी बोलणं विसरला. अरे आता किती मोठं दुःख होऊ द्या, माणूस रडायचं विसरला. आणि किती मोठा हसू होऊ द्या दादा, माणूस हसायचं विसरला, माणूस हसायचं विसरला. ही परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी आल्यानंतर त्या भगवंताला शरण जावं. आणि नको त्या मार्गाने दिलं तर तुकोबाराय काय होईल? तुकोबाराय म्हणतात नको त्या मार्गाने जाताल, परंतु नको त्या मार्गाने गेलं तर या भवसागरात फसावं लागल. त्यामुळे नको त्या मार्गाची बरोबरी तुम्ही करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी. ह्या भवाच्या पुरात तू काय करशील? वाहून जाशील. मग इथं आल्यानंतर कोण आपल्याला जागं करतं? कोण योग्य मार्ग दाखवणार? योग्य मार्ग दाखवणारे आहेत दादा, ते दोघंच जण आहेत. कोण? एक तर संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. ही दोन जणच असे आहेत की ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. संत सांगत भवसागर तरता कार्य करीत असे चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. किंवा तडिद्वास समनील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठे काये समनस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. भगवंत सांगतो की या भवसागरात किती पाणी आहे? कमरेपर्यंत आहे. मी कमरेवर हात ठेवून तुमच्यासाठीच बसलोय म्हणून भिवू नका.
म्हणून इथं आल्यानंतर धन, संपत्ती, ज्ञान याच्या मागं आपण लागू. म्हणून कोणतरी म्हटले, समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ नहीं. याचा समय या गोष्टीचा आपण या ठिकाणी दोन अर्थ लावू शकतो. समय म्हणजे काळ येणे, वेळ येणे. समय म्हणजे वेळ, वेळ येणे म्हणजे यमदूत आपल्याला न्यायला येणे, हे एक. आणि समय या शब्दाचा दुसरा असा अर्थ की वेळ बदलणे. पहिली सांगितली वेळ येणे आणि वेळ बदलणे. अरे एकदा का वेळ आली तर आपल्याला कोणी सोडू शकत नाही. एकदा का वेळ आली की कोणी सोडू शकत नाही. मग स्वतः भगवंत असेल, भगवंताला सुद्धा अवतार दिल्यावर जावं लागतं. त्यामुळे इथं आल्यानंतर एक ना एक दिवस जायचंय. भगवंताचा अवतार संपला की भगवंताला जावं लागतं, संतांचा अवतार संपला की संताला जावं लागतं. कारण काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. देह हे काळाचे, धन कुबेराचे. म्हणजे एक ना एक दिवस जायचंय. म्हणजे वेळ येते आणि दुसरी म्हणजे वेळ बदलणे. अरे वेळ बदलणे म्हणजे ऐका, सकाळी 5 रुपये किमतीचं असणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोनी जातं. वर्तमानपत्राची वेळ बदलली. सकाळी उगवणारा सूर्य संध्याकाळी मावळत असतो. म्हणजे सूर्याची वेळ. यापुढे जाऊन दादा सांगू, एखादी मुलगी असावी बरं का. अरे लहानपणापासनं अतिशय घरामध्ये गरिबी असावी. घरामध्ये गरिबी आहे, शिक्षणासाठी पैसे नाहीत महाराज. आत्ता काय करावं? फाटकी कपडे घालते, फाटकी चप्पल घालते. अशा परिस्थितीमध्ये आत्ता आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं आहे म्हणून 4 जणांच्या घरी भांडी घासली, 4 जणांच्या घरी धुणी धुतली आणि परिणाम त्यातनं येणाऱ्या पैशातनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. परिणाम लग्न झालं, नवरा चांगला भेटला, सासर चांगलं भेटलं, उच्च शिक्षण केलं, IPS पदवी घेतली. आत्ता मात्र मला सांगा, तिचा वेळ बदलल का राहील? वेळ बदलली. मोठ्या मोठ्या गाडीत फिरली, मोठ्या मोठ्या बंगल्यात राहिली, एकदम मान सन्मान मिळाला, म्हणजे त्या पोरीचा वेळ बदलली. याच्या उलट आहे का, एवढी धनवान कन्या होती, 5 लाखाशिवाय गाडीत फिरणार नाही, हॉटेलशिवाय राहणार नाही, अशा अनेक ठिकाणी 10-10 हजाराशिवाय कपडे घालणार नाही, 2-2 हजारशिवाय चप्पल घालणार नाही, एवढी धनवान होती. परंतु लग्न झालं, नवरा व्यसनाधीश भेटला, व्यसनाच्या नादात सगळं विकलं, कर्ज झालं. आत्ता वेळ बदलली, आत्ता वेळ बदलली. दादा सांगाव ना, व्यसनामुळे सगळं गेलं. त्या स्त्रीला, त्या मुलीला 4 जणांच्या घरी आत्ता भांडी करावी लागली. का तर वेळ बदलली. म्हणून प्रत्येकाची वेळ बदलत असते. म्हणून या धनाचा भरोसा करू नका. एवढं सांगून सुद्धा एक धरणेकरी मराठवाड्यातनं मजल दर मजल, मजर दर मजर करत आळंदी या ठिकाणी यावं. आळंदी या ठिकाणी तो धरणेकरी आलाय, ज्ञानोबारायांच्या समाधीपुढे गेलाय. ज्ञानोबारायांच्या समाधीपुढे डोकं टेकवलंय, माऊलींचं दर्शन घ्यावं आणि माऊलींना म्हणावं, माऊली माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मी ज्ञानी झालो पाहिजे, कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता मी श्रीमंत झालो पाहिजे, असं माऊलींपुढे धरणं धरलं. म्हणजे काय केला? आग्रह धरला. आत्ता मात्र माऊलींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की बाबा सध्या आळंदीचं कोर्ट काय आहे? बंद आहे. मग तू कुठं जा? देहूला जा. कोणाकडं? तुकोबारायांकडे जा. त्यांनी मजर दर मजर, मजर दर मजर करत देहू या ठिकाणी जावं, तुकोबारायांचं दर्शन घ्यावं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आळंदीवरनं आलोय, आळंदीवरनं आलोय. माऊलींपुढं धरणं धरलं की कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता मी काय झालो पाहिजे? ज्ञानी झालो पाहिजे. कुठल्याही प्रकारचं कष्ट न करता मी श्रीमंत झालो पाहिजे. मग माऊलींनी माझ्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुम्ही काय करा, तुकोबारायांकडे जा. घळकन पाणी यावं माझ्या तुकोबारायांच्या डोळ्यात. आभाळाकडे पाहावं. अहो माऊली काय कमी होतं हो ज्ञानेश्वरीमध्ये? असं काय कमी ज्ञानेश्वरीमध्ये होतं? म्हणून माझ्यासारख्या पामराकडे याला पाठवलं. मज पामरा हे काय थोरपण, कायाची वाहन पायाभरी. ज्ञानेश्वरीत काय कम होतं? आणि तुकोबाराय ढसाढसा रडू लागले आणि म्हणू लागले, काय ज्ञानेश्वरी उणे म्हणून पाठविले धरणे. आणि माऊलींनी सांगितल्यामुळे तुकोबारायांनी त्या धरणेकरासाठी 11 अभंग लिहिले. त्या 11 अभंगातला हा अभंग आणि मग तुकोबाराय ते 11 अभंग त्या धरणेकराच्या हातात देतात. आणि धरणेकराच्या हातात देतात आणि त्याला सांगतात की बाबा तू आता तुझ्या मनाला धनाचा, मायेचा, मोहाचा, ज्ञानाचा वासही लागून देऊ नको. मग काय कर तर तुझ्या मनाला गोविंदाचा छंद लाव. अभंगाचं पहिलं चरण. गोविंद 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 गोविंद
मग गोविंद ते काया काया मग गोविंद ते काया मना लागली या छंद मना लागली या छंद मग गोविंदा ते गाया मग गोविंदा ते गाया गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग तुकोबाराय सांगतात की बाबा तुझ्या मनाला कसाचा वास लागून देऊ नको, एक तर ज्ञानाचा आणि दुसरा धनाचा. पहिलं सांगितलं धन. मग हे धन कसं हो तुकोबाराय? तुकोबाराय वर्णन करतात, या धनाचा नदरी भरवसा जैसी तरुवर छाया. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाखालची सावली चिरकाल टिकत नाही, त्याप्रमाणे हे धन चिरकाल टिकत नाही. म्हणून या धनाचा मोह आपण लावू नये. मग तुकोबाराय कुठलं धन कमवावं बरं? तुकोबाराय सांगतात परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपायाला पाहिजे. परमार्थ नावाचं महाधन तुमच्या जीवनात कमवा. विठ्ठल विठ्ठल परमार्थ नावाचं महाधन कमवा. हे कसं आहे धन? जोडले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमृतमर्ती मधुसूदन समचरण देखलिया. आणि हे धन जर जोडलं तर कधी संपणार नाही, कधीच संपणार नाही. तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय बरं हे संपणार नाही, हे धन कधीच आहे? तुकोबाराय म्हणतात जुनाट धने जुनाट जुगादीचे म्हणाने बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारकपणे ठाळ चलने चुकविला. जुनाट धने म्हणून हे धन कमवा. मग हे धन कमवायला पैसा लागतो का, पाणी लागतो का? काही लागत नाही. फक्त काय म्हणा, राम राम म्हणा. मग मीराबाईंना विचारलं का हो मीराबाई तुमच्या जीवनामध्ये कुठलं धन कमवलं? मीराबाई म्हणतात पायो जी मेने राम रतन धन पायो जन्म जन्म की कुंज जी पायो. राम रतन नावाचं मी धन कमवलं मीराबाई म्हणतात. म्हणून या धन कमवायचे तर परमार्थ नावाचं धन कमवा. नकोच्या धनाच्या मागं लागलो तर काही येत नाही सोबत. अरे जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, जिंदगी मिली थी किसी के काम आने के लिए, सारी जिंदगी निकल गई कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे क्या करोगे यारो इतना कमा कर, ना कबर में जेब होती ना अलमारी में कबर होती. ना करो यारो मौत भी रिश्वत नहीं लेती, मौत भी रिश्वत नहीं लेती. म्हणून इथं काही सोबत येत नाही. किंवा बहुत कमाया दुनिया ने क्या हिरे क्या मोती, बहुत कमाया दुनिया ने क्या हिरे क्या मोती. ना करो यारो कबर में जेब होती कफन में जेब होती, कफन में जेब होती. म्हणून काही सोबत येत नाही. मला ना सांगा दादा, किती मोठं बंगला कमवा, किती पैसा कमवा, असं झालंय का जाताना 5-10 लाख सोबत घेऊन गेले, जाताना 5-10 तोळ्याचं टोळं सोबत घेऊन गेले सोन्याचं, असं झालंय? अरे सोन्याचा जर विचार केला तर सोन्यामध्ये सगळ्यात श्रीमंत नावं दोन सांगितली जातात. एक म्हणजे भगवंत आणि दुसरा म्हणजे रावण. अरे भगवंताची द्वारका कशाची होती? लोखंडाची, चांदीची. भगवंताची द्वारका होती सोन्याची आणि रावणाची लंका होत्या सोन्याची. एकाची द्वारका बुडाली आणि एकाची, मग येतं का दादा सोनं? किती कमवा किती कमा, काही सोबत येत नाही. परंतु अशी परिस्थिती आजकाल आहे की आज समाजाकडं पाहिलं तर भावभावाची भांडणं आहेत. कशासाठी? जमिनीसाठी. बहीण भावाची भांडणं आहेत. कशासाठी? बाप लेकाची भांडणं आहेत. कशासाठी? जमिनीसाठी. अरे गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आला गळ्यात, गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आला गळ्यात, पैसा आला खिशात. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या एक प्लेट मातीचा वास घेण्यासाठी रक्त येईल डोळ्यात, रक्त येईल डोळ्यात, रक्त येईल डोळ्यात. अरे काळ्या आईचा तळतळीचा दागिना किती दिवस टिकणार? अरे काळ्या आईचा तळतळीचा दागिना किती दिवस टिकणार? हाच खिशातला पैसा, हाच गळ्यातला गोप, उद्या गळ्याचा फास होणार, गळ्याचा फास होणार. यापुढे ऐका दादा. अरे दुय्यम बंधकाच्या कार्यालयात किती भयानक हसतो आपण. दुय्यम बंधकाच्या कार्यालयात बहिणीचं हक्कपत्र सोड घेताना किती भयानक हसतो आपण. कधी कधी आपल्याच बापाच्या अंगठ्यासाठी आपल्याच आईचं कुंकू पुसतो आपण. अरे जीवनाच्या वाटेवर बोजा उतरला काय, बोजा चढला काय, पण आपल्याच माणसावरच्या हृदयावर आज फेरफार झालाय. असंच चाललंय ना दादा? असंच चाललंय ना? पोटच्या पोराने मारावी बापाच्या पोठ्यावर लात आणि वंशाच्याच दिव्याने विजून टाकावी वंशाची वाद, वंशाची वाद, वंशाची वाद. असं कुठंतरी आज चाललंय. म्हणून इथं आल्यानंतर पैशाचा मागं लागू नका, पैसा कमवू नका. आपण कशाचा मागं लागतो?
पैशाच्या. पैसा कोण आहे? कोण आहे? लक्ष्मी. आणि लक्ष्मीचा नवरा कोण? कोण? नारायण. मला सांगा, तिच्या नवऱ्याने सोडून बाकीच्याने जर तिच्या मागं लागलं तर देवाला आवडेल का? आवडेल का देवाला? नाही ना. तसंच आहे. ऐका दादा, एक दिवस भगवंत आणि लक्ष्मी माता कुठं बसली? स्वर्गात बसल्यात. आणि स्वर्गात बसले, खाली चाललेला कीर्तन महोत्सव. आणि कीर्तन महोत्सवात भगवंत बोलते, ए लक्ष्मी, बघ माझे भक्त कसे नाचतात, बघ माझे भक्त कसे हरिपाठ म्हणतात, अगं बघ माझे भक्त कसे पकवाज वाजवतात. लक्ष्मी माता बोलली, ए देवा, जरा खाली ये, खाली ये. ते तुझे भक्त नाहीत, ते कोणाचे आहेत? माझेत. आता देवाच्यात आणि लक्ष्मी मातेतच भांडण. लक्ष्मी माता बोलती माझे भक्त आहेत, देव म्हणतोय माझे भक्त आहेत. ह्या दोघातच भांडण लागलं. लक्ष्मी माता म्हटली, देवा लय झाडावर चढतोयस ना, तू काय करून दाखव? सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता देव म्हटला, लक्ष्मी अगं तू पण सिद्ध करून दाखव. दोघांनी सिद्ध करायचं ठरवलं. भगवंताने एका म्हाताऱ्याचा, आजोबाचा वेश धारण केला आणि त्या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी गेलाय. आणि भगवंत जिथं आल्यावर मग अजून 16 वाढला. एवढा आनंद, एवढा आनंद. माझे भक्त गातीत येते, नारदामी उभात येते. आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. काय तो हरिपाठ, काय ते कीर्तन, काय ते प्रवचन, अशी मजा, अशी मजा, अशी मजा. आता लक्ष्मी माता म्हणली, आपलं पाड पट्टे वाटतं. आता लक्ष्मी मातेने पण आयडिया केली. त्या आजीबाई दिसतात का? नका लगेच मागं बघू. आहे तर मी वरडू दमलो आणि तुम्ही मागं बघायला लागलो. मी सांगायचो कोणाला? त्या आजीबाईसारखा वेश धारण केला आणि कुठं गेली? त्या ठिकाणी त्या सप्ताह चाललाय त्या गावात गेली. एका घरी गेली. ओ ताई, मला जेवण मिळेल का? ताई म्हटले, ए आजीबाई, तिथं सप्ताह चाललाय, सप्ताह, तिथं जा, तुला जेवण मिळेल. अगं तायडे, लय भूक लागली, अर्धी कोर तरी. त्या तायडीने आतमध्ये पळत गेली, अर्धी कोर काढली, तिखट मीठ दिलं त्याला सोबत आणि त्या आजीबाईला खायला दिलं. त्या आजीबाई होती का लक्ष्मी? लक्ष्मी. असं बोलत जा, जरा बरं वाटतं. त्या ठिकाणी ती बाहेर आली आणि तिने ते ताट दिलं आणि आजीबाई म्हणते, ए अगं मला ठसका लागल ना या तिकटाने, पाणी तर घेऊन या. पाणी आणाय म्हणून आतमध्ये गेली. लक्ष्मी मातेने काय केलं? ते ताट उलटं केलं, त्याच्या आतमध्ये सोन्याचा गोळा ठेवला. आणि लक्ष्मी माता ती आली आणि ताट उचललं. अगं बाय 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 बाय, 24 कॅरेट सोनं. असं उचललं आणि बघायला लागलं, अरे खरंच सोनं आहे. आता तिने काय केलं? आपल्या मैत्रिणीकडे गेली. अगं तुला माहितीये का, गावात एक आजीबाई आली आणि काय घेऊन आली? ती काय करते? जेवती आणि सोन्याचा लाडू ठेवून. आणि मग महिलाचा स्वभाव असा एकतर, तुला म्हणून सांगते, पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत जातं तरी म्हणून तुला म्हणूनच सांगते. आज शेवटपर्यंत सगळ्या गावात कळलं. गावातल्या बचत गटाच्या, पोलीस पाटील, सगळ्या महिला एकत्र आल्या. अंगणवाडी सेवका असतील, ते तंटामुक्त सेविका असतील, सगळ्या एकत्र आल्या. काय करायचं म्हटलं? गावात सोन्यावाली आजी आली. कोण्यावाली? सोन्याची आजी नाही, सोन्यावाली आजी आली. सोन्यावाली आजी आली. ती काय करती? भाकर खाती आणि काय ठेवून जाती? त्या आजीबाईला बोलून घेतलं. आजीबाई, आता तुम्ही कुठं राहायचं? इथंच राहायचं. कुठं जायचं? आजीबाई बोली, राहायला काय नाही, पण ते देवळात जे चाललंय ना भजन कीर्तन, ते काय आपल्याला पटत? आता मात्र होम मिनिस्टरनी फोन केल्यावर इकडच्या बाबांचं काय चालतंय दादा सांगा, हे आपले करत, आणि त्यांना सुद्धा पैसे भेटल्यावर ते तरी कशाला नाही म्हणतात. आता जर म्हटलं आर्यन महाराज 10,000 रुपये मागतात, कोण म्हणणार आहे का? नका घेऊ किंवा नका देऊ. तुम्ही 10,000 रुपये घेऊन जाणार ना, पण मी देणार नाही. बरं, या पुढे जाऊन ऐका, ती लक्ष्मी माता काय केली? लक्ष्मी मातेने सांगितलं, ते भजन मला आवडत नाही. सगळ्यांनी आपल्या नवऱ्यानं बोलून घेतलं. नाही म्हटलं कीर्तनाला जायचं नाही, आपल्याला काय भेटतात? सोन्याचा लाडू भेटतोय. अरे मंडप पडला, देवळात फक्त भगवंतच. आता भगवंताला करमना, कारण जिथं भक्त नाही तिथं भगवंताला करमत नाही. जिथं भाव आहे, जिथं भक्ती आहे, तिथंच भगवंताला आवडतं. भगवंत वेशीच्या बाहेर चालू लागला आणि जशा भगवंतानी वेश पलटली तशी लक्ष्मी माता त्याच्या मागं जायला लागली. कोणाच्या? भगवंताच्या मागं जायला लागली. आणि मग विचारलं, ओ आजीबाई, अहो तुमच्यासाठी तर तो सप्ताह बंद पडला आणि तुम्ही कुठं निघाला? अगो मला सांगितली, जिथं पती तिथं, म्हणजे ज्या घरात भगवंताचा वास असतो त्याच घरात भगवंत राहतो. म्हणून इथं आल्यानंतर या पैशाच्या मागं लागू नका. मग काय करा? भगवंताच्या चरणी जा. कारण इथं आल्यानंतर ज्यांच्यासाठी पैसा कमवतो ती तरी आपली आहेत का? ती तरी आपली.
आपली पोरं आपली, आपला बंगला आपली गाडी हे आपलं आहे का? अहो जोरात बोला, जेवलाय का नाही? नाही. लॉक किया जाय. कीर्तन झाल्यावर महाराज इथंच बसणार. आज टेबलच घेऊन बसतो आणि एक पेन घेतो. पटा 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 माझ्या नावावर नको, आमच्या संस्थेच्या नावावर करा, आमच्या संस्थेचं बांधकाम चालले, करताल का? हा बोलताय बघा बरं का, महाराज डेंजर, इथं लगेच टेबल टाकून बसल. म्हणून इथं आल्यानंतर आपलं काही नाही. महाराज सांगता धनदार पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिघा देवासी. म्हणून इथं आल्यानंतर आपलं असं काही नाही. सगळे ते एक ना एक दिवस जाणार आहे. हे झालं कशाचं? आतापर्यंत काय सांगत होतो? म्हणा की कीर्तन सांगत होता. मग कीर्तन झालं, धनाविषयी बोलणं झालं. आता आपण पाहू ज्ञानाचं. पहिलं भजन करा, विठ्ठल विठ्ठल. दुसरं सांगितलं ज्ञान. काय सांगितलं? ज्ञान. मग मला सांगा, ज्ञानाचा जर विचार केला तर हे ज्ञान साधन आहे ना. ज्याप्रमाणे पैशाने पेन विकत घेता येतो, पण सुंदर अक्षर काढता येत नाही. पैशाने असं सुंदर मंदिर बांधता येईल, पण त्यातलं देवत्व पैशाने विकत घेता येईल का? नाही दादा. अरे पैशाने पुस्तक घेता येईल, पण त्यातलं ज्ञान, त्यासाठी जीवनामध्ये गुरु असावा लागतो. आणि गुरु इज अ बेस्ट पर्सन ऑफ युअर लाईफ. गुरु म्हणजे जीवनातला संजीवनीचं झाड आहे. गुरु म्हणजे काय? बंधहु गुरुपद पदम परागा सुरुची सुबास सरस अनुरागा आमिर मुरिमय चूरन चारू समान सकल भव रुज परिवारू संस्कृती शंभूतन विमल विभूती किये तिलक गुण रुजबुज करती. काय कळलं? म्हणा तुला कशाला आणलंय? ऐका बरं काय यात अर्थ असा सांगितला तो, गुरु म्हणजे संजीवनी झाडाचं चूर्ण. जसं पाहिजे तसं त्यांनी घ्यावं. गुरु देत असतात, ते घेणं आपल्यावर असतं. महाराज सांगतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे यापुढे जाऊन माऊली सांगतात अभ्यासाहुनी ग्रहण प्रार्था मज ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषते. म्हणून इथं आल्यानंतर ज्ञान जर कमवायचं असेल तर कुठं जा? गुरुपाशी शरण जा. आणि तुम्हाला सांगू का, आज या ठिकाणी आर्यन महाराज उभे आहेत. कोणामुळे? उत्तम गुरु भेटला. आमचे गुरुजी आम्हाला भेटले म्हणून आर्यन महाराज इथं उभे. आर्यन महाराजांना जर गुरु भेटले नसते तर आर्यन महाराज कुठं असते हे सांगता आलं नसतं. म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजेत. आणि हे ज्ञान हे कसं आहे माहिती आहे का? एकदा का माणसाकडे ज्ञान आलं की पोटात काय येतो? अहंकार. आणि हा अहंकार कधी शिरतो सांगता येत नाही. मग माझ्यासारखा कीर्तनकार, माझ्यासारखा गायक, माझ्यासारखा वादकी, कधी अहंकार आल्यावर. आणि अहंकार कोणापाशी जातो? अज्ञानापाशी जातच नाही, सज्ञानापाशीच जातो. जो ज्ञानी माणूस आहे त्यापाशी जातो. मी नाही सांगत, कशाला माझ्या पदरचं सांगतो? माऊलींचंच ऐका. नवलंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटे नासवी ह्याच्याविधी आगा अज्ञानाच्या निंदा घोर तो बदबदा तो स्वस्वरूपी प्रवृद्धा चेई लागे माई. मग हे अज्ञान आलं की भगवंताला सहन होत नाही. तिळबरी जरी होय अभिमान मेरू तो समान भारवाई. तिळभर सुद्धा अभिमान सहन होत नाही. आणि एकदा का हा अभिमान आला की अहंकार आला, तुका म्हणे वाया गेला, भगवंत वाया जातो. म्हणून हा अहंकार सोडावा आणि नम्र व्हावं. कसं नम्र व्हावं? माणसाला आम्ही सांगतो महाराज अहो तुम्ही नम्र व्हा. माणूस आमच्या पुढं नम्र होतो आणि बाहेर जाऊन नम्री होतो. काय होतो? नम्री होतो. म्हणून इथं आल्यानंतर नम्र झालं पाहिजे. कसं? अरे काल्याचा प्रसाद आपण सगळी पाहतो. काल्याच्या प्रसादामध्ये काय असतं? एक लाही आणि एक दही. ज्याप्रमाणे दह्याच्या सानिध्यात एकदा लाही आली की ते वितळते, नम्र होते, तसं आपण नम्र झालं पाहिजे. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल